सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण. आज आपला 18वा अध्याय आपण घेत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी मंगलधामा, मंगलनाम तुझे आत्मया रामा. चराचर फलांकित तुमा, नाम अनामातीत तू. अमंगळ हे माझी काया, मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया, करी छाया कृपेची. तव कृपाबळे समस्त वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त, ठेवी वरद हस्त श्री माझ्या. ऐका श्रोते जनसादर, मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर, भावे साचार परिसिजे. पूर्वी मेरू गिरीचे दक्षिण पारी, विंध्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय निरी, वृक्ष तीरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित, नारी केळी फळभारे लवत. ताडमाड खरजुरी शोभत, वृक्ष शोभती नाना परी. ते हंस कारंडव चक्रवाके, मयोर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके, आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदावो बर्वा, स्नान संधे आराधिती उमाधवा. यक्षगण गंधर्वा तेथे धवा, आराम रमवी सर्वांते. तेथे भवानी सहित शूळपाणी, क्रीडार्थ येताती तैवनी. ऐसे ते परम शोभित स्नानी, अनुपम्य नवद्वे. तेथे भृगु नामे एक नगरी, परम रमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी, तप आदरे करिताती. तव तया नगरी एक ब्राह्मण, भृगु वंशज सकुलीन. वेदाध्यायी परम निपुण, ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळशर्मा, जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा, कुशावती नाम तियेचे. तिच्या पदरी कन्या रत्न, प्रसवले ते गुणनिधान. रूपे परम लावण्य, नाम जाण मेधावती. एकुलती एक वंशस्थळी, अति सुंदर रूपागळी. उणी तिजपुढे नैषध बाळी, बहु आगळी चतुरपणे. ओठ तिचे अति आरक्त, गौरांगी शोभिवंत. सिंह कटी कटी शोभत, मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता 16 वर्षे, कूच चमकती जंभीरा ऐसे. पीतवर्ण साजिरे सरसे, देखता मानस संतोषे. तपिये विसरले तपा,
जपिये विसरले जपा, पाहता जियेचे स्वरूप, वीर्य ढळे क्षणार्धे. ऐसी ते लावण्याची ज्योती, पाहता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती, झाली उपरती मृगांक. मग पित्याने वर विचार, करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विजकुमार, अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती, मान्यता विशेष सर्वांठाई. घटितार्थ पाहून ते समय, तिथी निश्चयो पै केला. सालंकृत कन्यादान, करुण अर्पले कन्या रत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण, ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस श्वशुर मंदिरी, राहिला सेतु सुंदरी. उभयता प्रीती पडी भारी, न सोडती एकमेका. क्षण एक वियागे व्यथा, सहन होईना उभयता. तव दैव योग विचित्रता, न सोडी सर्वथा कवणा दे. एकदा नर्मदा तीरी विप्रकुमार, जलक्रीडा करिता निर्भर. सन्निध पातला एक मगर, नेला ओढून पाताळा. तीरी होता जो समुदाव, हाहाकार करीतो जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव, मात जाणविली पित्या ते. वक्षस्थळ ताडती माता पिता, श्वशुरासहित धावली कांता. शोक करीती माता पिता, हा जगन्नाथा काय केले. मृतिका घेऊन वदनी, घालितसे ते कामिनी. शोकवर्णिता उलोपाही, धरणी कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा, कोठवरी भोगो वैधव्य व्यथा. जन म्हणती हे ललना आता, करील काही नेणवे. म्हणे बुडाले माझे जहाज, बोस पडली माझी सेज. सौभाग्य दग्ध झाले आज, बोलू गुजकावणा ते. ऐसा विलाप करिता ते कांता, पिता सावरी तिये तत्वता. परी न सोसवे दुःख अवस्था, सावरून पिता धरी बळे. पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगाती सुखाची. वेळ यता मृत्यू काळीची, अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञान जनी, प्रवर्तावे आत्मसाधनी. सुटे काळ भयापासूनी, ऐसे जनी वर्तावे. कवणाची माता कवणाचा पिता, कवणाची कांता कवण दुहिता. बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोयरे समग्र. कवण नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे. या लागी सार्थक जन्माचे, करा साचे बापांनो. पहा प्रवाही बुडला विप्रकुमार, तया ते टाकून परिवार. परत ते झाले येरा येर, लहान थोर सर्वही. ऐसे लोटता बहुत दिवस, वैधव्य दशा सतीस. जिताची मृत्यू स्त्रियेस, भोगिता वैधव्यास जाणपा. दिवस न लोटीची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा. आयुष्य ही न सरे तत्वता, मरणावस्था सती ते. तव एकेकाळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी. तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे. तेथे निरोपण निघाले, मल महात्म्य पुण्यागळे. स्नानदान करिता एक वेळे, प्राप्त सोहळे वैकुंठी. ऐसा विश्वास धरून अंतरी, गृही पातले ते सुंदरी. मग मृदुवचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. म्हणे ताता ऐका वचन, वैधव्य व्यथा न लोटे जाण. तरी उपाव करू कवण, सांगा मज लागून. स्वामिया तिये ते पाहून दुःख भरित, पिता नेत्री अश्रू स्त्रवत. म्हणे बाई एक मात, करी व्रत मल महात्म्य. परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस. तरी तू आचरे स्नान दानास, मौन नक्तास आचरावे. उपरी करू उद्यापन, यथाविधी ब्राह्मण संतर्पण. केलिया घडे महापुण्य, सत्य जाण शुभानने. जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता, शेवटील अध्याय ऐकता. फळ लादे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय. तैसेची हेही व्रत जाण, करी तू एकची दिन. मनोरथ पुरविता भगवान, श्री जनार्दन दयाळू. ऐसी ऐकता पित्याची वार्ता, बहुत हर्ष भरित ते दुहिता. प्रातःकाळी स्नानार्थ तत्वता,
नर्मदा तीरी पावली संकल्पयुक्त स्नान साधुनी परतली स्वगृहा कामिनी मग सत्पात्र विप्र बोलावनी बैसे भामिनी पूजे ते त्रयत्रिणी दशक देख अपूप केले सुरेख घृत सहित शर्करा मिश्रित कांस्य पात्री संपादी कुंभघट स्थापनिया पूजन करी लवलाया चित्ती भावार्थ धरुनिया विप्रवर्या अर्पितसे दक्षिणे सहित वस्त्र अलंकारा द्विजा पूजिते सुंदरा मग मौन्य धरुणी नक्त विचारा सर्वेश्वरा भजतसे स्वयंपंक्ती विप्रभोजना सारिती झाली ते ललना प्रातकाळी उद्यापना पिता जाण करवितसे षड्रस अन्न निपवजवनी घृत पाचित पायसांनी द्विजा वैसुन भोजनी दक्षिणादानी विविधयुक्त यथाकाळे फळे आणून ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादानी ओटी भरुणी सुवासिनी नमस्कारुन ओळवीत ऐसे उद्यापन करुनी भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी विमान आले स्वर्गीहुनी शिवगणी मंडिपीते घंटारव होता अपार माझी शिवगण आणि किन्नर वाद्ये वाजती अपार सुरवर तष्टशेले ऐसा विमान उतरता भूतळी दिव्य रूप केली ते बाळी सर्वादे कथा उद्धरून गेली आश्चर्य सकळी पै केले म्हणती एक दिनीचा व्रत प्रभाव तात्काळ उद्धरली पहाहो ऐसा कृपाळू लक्ष्मी नाहो लीला लाघव दाखवतसे असो ते विप्रसुता शिवा जवळी नेली तत्वता येरी चरणी ठेवणी माता विश्वनाथान मियेले नमस्कारुन पार्वती ते स्तुतिवादे प्रवर्ते स्तवनाते जोडुनिया बद्ध हस्ते मुखी गर्जे नाम घोष जय शंकर सदाशिवा कर्पूर गौरा उमा धवा भक्त वरदायक प्रिय माधवा सोडविले भावापासून म्हणे उदरा त्रिनयना कटवांगधरा व्याळभूषण वृषभध्वजा भक्त पाळणा दानवनी क्रंदना दयानिधे मी तव मतिमंद अपराधी कृपासागर तू दयानिधी देऊनी पूर्ण कृपा औषधी भव भय व्याधी निवारिली ऐसा स्तुतिवाद करुणी मस्तकी ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखुनी नयनी येते निर्खुन पाहे भवानी तव कुंकुमही नाही वदनी म्हणे धवरहित हे काय कामिनी जाणवले मनी जगन्माते मग आश्वासुनी तियेते सन्निध बैसविली निरुते नाना उपभोग सयोचिते पूर्वी तियेचे भवानी ऐसे लोटिले कित्येक दिवस तव एके दिवशी श्रीनिवास शिव भेटीस अनायास कैलासापै आले नमनिया कैलास राणा येरा येर करुणी हास्यवदना देऊनिया अभ्युत्थाना रमा रमणा बैसवेले स्वागत पुसोनी सकळ वाराणसी चालले तात्काळ विमानारूढते वेळे भवानी सहित निघाले सवे घेतली मेधावती काशीपुरा पावली त्वरितगती अनुपम्य रचना तय स्थिती देखुनी मनी आनंद म्हणोनी आनंदवन म्हणती अमृतवाहिनी भगीरथी जे त्रिपथगामिनी विख्याती जनतरती बिंदू मात्रे तेथे वास्तव्य नीलकंठ करिता झाला वरिष्ठ केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठ आदरे तव तेथे अकस्मात मेधावती देखती झाली पार्वती खेद खिन्न वैधव्य सती म्लानवदने देखिली मग प्रार्थने विश्वनाथा म्हणे हे सती वैधव्य व्यथा न साहेची सर्वथा निवारी कृपावंत आहे भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयीवर अक्षयी सौभाग्य अपार हो शंकर बोली जा तैपासून नाम जाण मंगळा गौरी ठेवी त्रिनयन दिधले अक्षयी भुवन स्थापली जाण वाराणशीये तैपासून नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे इतर देशीचे यात्रेकरी जाती ते नमिती मंगळागौरी हे प्रचिती अध्यापवरी सर्वत्र नेत्री देखती ऐसी ते मेधावती विप्रदुहिता
एक दिनी व्रत आचरता, वैधव्याची निवारणे व्यथा, अक्षयी सौभाग्यता ते झाली. ऐसे हे मला महात्म्य जाण, लक्ष्मी ते सांगे जनार्दन, तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन, करोतो श्रवण सादरे. शास्त्र प्रचिती साक्षीभूत, मनी धरुणी शुद्ध भावार्थ, भावे आचरावे हे व्रत, सर्व आघात न सोहे. शिवपुराणींची हे कथा, पद्मपुराणी असे तत्वता, तेची प्राकृत भाषे तुम्हा आता, श्रवण पंथा निवेदिली. तया मंगळा गौरीचे दर्शन, मंगळ होती सर्वही जन, शंकर गौरी तुष्टमान, होय कल्याण सर्वाठाई. तरी नर अथवा नारी, बाळ अथवा वृद्ध सुंदरी, लाभ सारिका सर्वांपरी, व्रत निर्धारी आचरता. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, अष्टोदशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति अष्टादशोऽध्यायः. 18वा अध्याय आपण आज वाचला आणि आपण ऐकलाय. इतक्या या 17व्या अध्यायापर्यंत विमान जे येत होते व्रत करणाऱ्याला, ते त्याला कुठे घेऊन जायचं? वैकुंठात. आणि ह्या 18व्या अध्यायामध्ये विमान आलं आणि ते घेऊन गेलं कैलासावर. किती योगायोगिनी गमतीचा बघा. आपण प्रत्येक देवाला वेगळं वेगळं मानतो. शिव वेगळा मानतो, विष्णू वेगळा मानतो, देवी वेगळी मानतो. पण तसं नाही आहे. परमात्मा सर्वत्र एकच आहे, त्याचे नावं वेगळे वेगळे. आपल्या घरात एखादी वयोवृद्ध जर का एखादी व्यक्ती असेल, समजा पुरुष असेल, तर तिला कोणी दादा म्हणतील, तर कोणी नाना म्हणतील, तर कोणी आबा म्हणतील, तर कोणी आजोबा म्हणतील, कोणी बापू म्हणतील, कोणी काही म्हणतील. कारण काय की त्या नात्याप्रमाणे ती व्यक्ती समोर आली की त्या वयोवृद्ध व्यक्तीला तशी ती हाक मारते. परमात्म्याचंही असंच आहे. परमात्मा एकच आहे, दुसरा कोणीच नाही. आणि आपण त्याला जसं अनुभवतो, आपण त्याला जसं आपलं मानतो, त्याप्रमाणे आपण त्याला नाव देतो. मग ते शिव असेल, भगवान विष्णू असतील, ब्रह्मदेव असेल, इथे पार्वती असेल, तिथे लक्ष्मी असेल. आत्तापर्यंत नारायण आणि लक्ष्मीचा संवाद होता. ह्यातही नारायण आणि लक्ष्मीचा संवाद आहे, पण ते उदाहरण देताना शिवपुराणातलं उदाहरण देत होते. म्हणजे उदाहरण शिवपुराणातलं, कथा सांगतात ते लक्ष्मी नारायण, आणि लिहिणारा जो आहे, ग्रंथ लिहिणारा आहे, हा पद्मपुराणामधून लिहितो आहे. म्हणजे 3 पुराणं आपण एकाच वेळेस आज या 18 अध्यायामध्ये वाचले ते. आणि त्यांनी सांगितलं की सगळं समजा पोथी पूर्ण वाचणं जरी नाही झाली, शेवटचा अध्याय जर वाचला तर तेवढा पुरेसा आहे फलप्राप्तीसाठी, असं त्यांचंच वचन आहे. आपलं काहीच नाही, आपलं म्हणणं नाही आहे, हे त्यांचं वचन आहे. तर ह्या 18व्या अध्यायामध्ये नर्मदाच्या तीरेवरती भृगू नावाचं गाव होतं, आणि भृगुवंशी तिथे कुळशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी कुशावती तिचं नाव. त्यांना एक सुंदर कन्या होती, मेधावती. ती खूप लावण्यवती सुंदरी होती. म्हणजे तिचं सौंदर्य वर्णन करताना ग्रंथकार असं लिहितात की तपिये विसरले तप, जपिये विसरले जप. म्हणजे तिचं लावण्यच असं होतं की बस एकसारखं बघत राहावं, तिच्यावरनं नजरही हलणार नाही. तप करणारा तप विसरून जायचा, जप करणारा जप विसरून जायचा. सामान्यांची कथा काय अवस्था होते त्या ओळीतही त्याने दिलेलं आहे की सामान्य लोकांची व्यथा काय असेल आहे. तर ती जी ही मेधावती होती, तर ही सुंदर, ही वयात आली. तर ह्या ब्राह्मणाने कुळशर्मा भटजींनी तिचा विवाह ठरवला. तिचा विवाह ठरवला नावाच्या मुलाशी. तोही सुंदर होता आणि वेदशास्त्र संपन्न होता. तो म्हणजे विद्या पण होती त्याच्याकडे, सौंदर्य पण होतं.
आता त्यांचा विवाह झाला म्हटल्याच्यानंतर ते नर्मदा स्नानावरती आधी सासऱ्याच्या घरी 2-4 दिवस राहिले. नर्मदा तीरावरती जलक्रीडा करायला ते गेले आणि जलक्रीडा करता करताच तो मगरीने त्या पद्मनाभाला ओढून घेतला. नर्मदे नदीमध्ये मगर ही ओढूनच घेऊन जाते. इतके तिच्यामध्ये म्हणजे खोल आहे ती. आणि ह्या नर्मदेच्या तीरावरती नारेश्वर नावाचं जे गाव आहे तिथले जे बापजी जे आहेत संत रंगावधूत महाराज, तर ते स्नानाला जेव्हा ते नर्मदेवरती जायचे तर त्यांच्या भोवती ह्या मगरी फिरायच्या, पण त्यांना काही करत नव्हत्या. त्या लोकांना वाटायचं की आता ह्या महाराजांना त्या मगरी घेऊन जातील, पण त्यांना कधी रंगावधूत महाराजांना त्या मगरींनी काहीच त्रास दिला नाही. असंख्य मगरी त्यांच्या अवतीभोवती असायच्या. आणि हे पाहणारे काही अजूनही वयोवृद्ध लोक आहेतच, असं नाही की नुसत्याच दंतकथा आहेत. तर नर्मदेमध्ये त्या मगरी असल्यामुळे ह्या पद्मनाभाला त्या मगरीने ओढून घेऊन गेली आणि पाताळात घेऊन गेली. आता साहजिकच मेधावती ही विधवा झाली आणि ती बिलापही करू लागली. ते बिलापाचं वर्णन सोडून द्या. दुःख माणूस जास्त दाखवतो त्याला होतं कधी कधी, त्याच्यापेक्षा तो दाखवतो जास्त. आणि दुःख दाखवण्याची जेव्हा पद्धत असते तेव्हा त्याच्या आतमध्ये सुप्त भावना अशी असते की ती सहानुभूती मिळवण्याची त्याची एक पद्धत असते. इथे विलाप तिने केला, थोडे दिवस विलाप झाला. आता ह्यामध्ये ग्रंथकाराने एक छान ओवी लिहिलेली आहे. पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगाती सुखाची. म्हणजे तुमच्याकडे जर सुख असेल तर सगळेच तुमच्यासोबत, आणि दुःख आलं तर तुम्ही दुःखाला तुमच्या कोणीही सोबत राहत नाही. वेळ येता मृत्यू काळीची, अंती एकलाची जातेसे. वेळ आल्यानंतर मृत्यूची त्याला एकट्यालाच जावं लागतं. बाकी सुख असेल तर सगळेच लोक आहेत, दुःख असेल तर कोणीच नाही आहे. हे सगळं तिने ते वैधव्य दुःख सगळं सहन करत 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 बरेच दिवस लोटले. एक दिवशी ती आता नर्मदेच्या तीरावरतीच तिचं गाव, त्याच्यामुळे ती पित्याकडेच राहत होती. आली तिथे तर तिथे पुराणकथा सुरू होती आणि पुराणकथेमध्ये नेमका ह्या पुरुषोत्तम मासाचा मलमासाच्या महात्म्याचा तो अध्याय तिथे आलेला होता. हिने तो ऐकला, घरी आली आणि पित्याला म्हटलं की मला व्रत करायचं आहे, कोणतं करू सांगा. पिता म्हणाला की आता हा पुरुषोत्तम मास संपायला तर एकच दिवस राहिला आहे, आपल्याला अजून 13 दिवस आहेत आपल्या हाताशी. तिच्या हातात फक्त एकच दिवस होता. आणि ह्या एका दिवसाच्या नंतर तिचा पिता म्हणला की तू नक्त कर, स्नान कर नर्मदेमध्ये, मौन धारण कर, त्या ब्राह्मणाला बोलव, कुंभ ठेवून त्या दीपाची पूजा कर, तो दीप 33 अनारसे, तुला जे शक्य असेल त्याला ते वस्त्र, अलंकार, दक्षिणा, फळं, इतक्या सगळ्या वस्तू तू त्याला दान दे. आणि ते तूप भरलेलं भांड, इतक्या सगळ्या वस्तू तू त्याला दान दे. आणि हे दान दिल्यानंतर असं व्रत केल्याच्या नंतर आपण उद्यापन करू, म्हणजे ह्या उद्यापनाच्या दिवशी एवढं दान द्यायचं असतं. पित्याचं ऐकल्यानंतर ती एकच दिवस राहिला होता तर ती गेली नर्मदेवरती, तिने स्नान केलं, स्नानाला करून घरी आली. आणि ह्या सगळ्या विधिवत जो पुरुषोत्तम मासामधल्या ह्या स्नानविधी नक्तविधी याचा जो आपण आतापर्यंतचा जो अभ्यास केला त्यानुसार तिने सगळा तो विधी पूर्ण केला. ब्राह्मणाला बोलवलं, सगळं त्याला ते दान दिलं, त्याला भोजन दिलं. त्याच्यासोबत आलेली जी तिची सुवासिनी होती तिचीही तिने ओटी भरली, तिलाही तिने दक्षिणा दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर तिला विमान आलं घ्यायला. आता विमान आलं घ्यायला म्हटल्याच्या नंतर हे जे विमान आहे ते तिला कैलासावरती येऊन गेलं. तर थोडीशी गंमत अशी आहे की नर्मदेच्या तीरावरती जे शिवाचं जे स्थान आहे तर ते शिवाचं स्थान तिथे असल्यामुळे पहिल्यांदा शिवच तिथे प्रसन्न होणार. आणि नर्मदा नदी अशी आहे की तिथे सगळे जे आतापर्यंतचे जेवढे ऋषीमुनी येऊन गेले
जेवढे दान होऊन गेले, तप करणारे जे होऊन गेले, हे सगळे नर्मदेच्या तीरावरती स्नान आणि जप आणि तप करणारे लोक होते. यांनी सगळ्यांनी नर्मदेच्या तीरावरतीच केलेलं आहे. अशा तऱ्हेनं हिनं हे सगळं केल्यानंतर तिला ते कैलासावर घेऊन गेले. कैलासावरती विमान गेल्यानंतर पार्वतीने तिला जवळ वगैरे बसवलं आणि पार्वतीच्या मुखी तो शब्द आहे की तुझ्या कपाळी कुंकू दिसत नाही. म्हणजे स्त्रियांची खोचक वृत्ती तेव्हाही होती, असं नाही की आत्ताच विचारते. तिच्या अंगावरती बांगड्या दिसल्या तर लगेच विचार की कधी घेतल्यात, साडी नवीन घेतली आहे का. मग कमी काय असेल तर ते पण पाहायचं, जास्त काय ते पण पाहायचं. चौकस वृत्ती ही स्त्रियांची. पार्वतीने पाहिलं की असं असं आहे. मग तिला पार्वतीला हिने सगळा वृत्तांत सांगितला. म्हणे असं असं झालेलं आहे. म्हणे बर. तेव्हा भगवान विष्णू तिथे आले शिवाच्या दर्शनाला, भेटीला. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर सगळा समाचार वगैरे घेणं झाल्यानंतर ते म्हणे कुठे निघालात. म्हणे काशीला निघालो. म्हणे मग मी पण येतो म्हणे मग तुमच्यासोबत. मग विमान आलं त्यांचं. त्यात मग भगवान शिव, पार्वती, विष्णू. मग आता त्यांनी काय केलं, ह्या मेधावतीलाही सोबत घेतलं. चल म्हणे फिरून येऊ. मग हे काशीला गेले. काशीला गेले त्याच्यानंतर तिथे पार्वती जी माता होती, पार्वती इतकी दयाळू आहे. ह्या लक्ष्मीनारायणाच्या संवादामधून आपल्याला फार कमी ग्रंथ ऐकायला मिळतात, पण शिवपार्वतीच्या संवादामधून अनेक ग्रंथ पाहायला मिळतात. आणि सगळे उद्धाराचेच त्याच्यामध्ये व्रत वैकल्य दिलेले असतात. जेवढे ग्रंथ आहेत ते शिवपार्वतीच्या संवादामधून अनेक उपयुक्त व्रत वैकल्यांचा उलगडा सगळ्याच्या झालेला आहे. मग तिथे माता पार्वतीने शिवाला विनंती केली की ह्या मुलीला वैधव्य आलेलं आहे, हिचं काहीतरी तुम्ही करा. आता तिथे शिव पण आहेत आणि विष्णू पण आहेत. व्रत हे विष्णूचं केलं. शिव त्या तीरावरती म्हणजे नर्मदेच्या तीरावरती, म्हणजे शिवांचं राज्य, म्हणजे शिवांचं राज्य आणि व्रत विष्णूचं दोघांचीही तिच्यावरती कृपा झाली, शिवाय पार्वतीची झाली. आणि मग शिवाने तिला सांगितलं की ठीक आहे, मी तुला आजपासून तू कधीच विधवा होणार नाही असा मी तुला वर देतो. आणि तिला मंगळागौर असं नाव दिलं. मंगळागौर नाव दिल्याच्यानंतर तिथे काशीमध्येच तिची ती स्थापना केली गेली. आणि स्थापना केले गेल्याच्यानंतर तिच्या दर्शनालाही लोक जातात. शिवाचं दर्शन घेतलं की तिचंही दर्शन घेतात. आता आपल्याला जेव्हा आपल्या घरी विवाह वगैरे होतात कन्येचे, तर त्यावेळेस आपण काही प्रत्येक वेळेस काशीला जाऊन मंगळागौरीचं दर्शन घेत नाही. आपण घरीच मंगळागौरीची पूजा करतो. तो शिव स्थापित केलेला असतो तिथे आणि ती मंगळागौर स्थापित केलेली असते आणि तिची प्रार्थना केलेली असते. तर त्याचे विशिष्ट मंत्र आहेत. तर त्या मंत्रांनी पूजा केल्याच्या नंतर वैधव्य येत नाही असा संकेतही आहे. आणि बऱ्याच अंशी तो म्हणजे अनेक मुलींच्या बाबतीत तसा तो फलित झालेला आहे की मंगळागौर तिला फलित झाली तर तिला वैधव्य आलेलं नाही. अशा तऱ्हेनं एकच दिवसाचं मला महात्म्य पुरुषोत्तम मासातला एकच दिवस शिल्लक राहिला होता आणि श्रवणी तिच्या पडलं ते व्रत. आपल्या कानी काय पडतं त्याच्यानुसार आपल्या हातातून कर्म होतात आणि त्याच्यानुसार आपली वृत्ती बदलते. हिनी पुराण ऐकलं, पुरुषोत्तम मासमधलं महात्मा ऐकलं, एकच दिवसच राहिलं होतं, तिनं ते व्रत केलं आणि एक दिवसाचं व्रत केल्याच्या नंतर तिला ते एक दिनी व्रत आचारिता वैधव्याची निवारण व्यथा. म्हणजे तया मंगळगौरीचे दर्शन मंगळ होती सर्वही जण. नुसतंच ती कन्याच फक्त तिला अविधवा प्राप्त होत नाही तिला, तर जे कोणी त्या मंगळगौरीचं दर्शन घेतात तर त्यांचं सगळ्यांचं मंगळ होतं. म्हणून तया मंगळगौरीचे दर्शन मंगळ होती सर्व हे जण एक दिनी व्रत आचरिता वैधव्याचे निवारून व्यथा. तिची ती निवारून गेली. म्हणजे की हा जो जोडीदार आहे आपला, हा कधीही सोडून जात नाही. आता ह्या कथेमधून नेमकं काय सांगायचं आहे की जोडीदार कधी सोडून जात नाही. भगवान शिवही सांगतात आहे, भगवान विष्णू सांगतात आहे,
माता पार्वती सांगते, लक्ष्मी प्रश्न विचारते, मग असा कोण आहे की जो सोडून जात नाही? पुरुषोत्तम मासामधलं महत्त्वच तसं आहे की तो पुरुषोत्तम, तो नारायण, तो शिव, तो परमात्मा, तो एकटाच असा आहे की तो आपल्याला कधीच सोडून जात नाही. म्हणून हे व्रत वैकल्य करायचे आहेत आणि ह्या पुरुषोत्तम मासामधले करायचे आहेत. 3 वर्षांनी येतो, म्हणजे 3 वर्षात जे जमलं नाही तरी कमीत कमी एका महिन्यात तरी थोडाफार तरी प्रयत्न करायला पाहिजे. ही एक संधी असते आणि त्या संधीनुसार तिचा आपण जर पूर्ण फायदा जर करून घेतला, आपलाही उद्धार होतो. आणि मग हिचा जसा पती सोडून जात नाही तसं मग आपणही परमात्म्याला सोडून जात नाही, तर परमात्माही मग आपलं धरलेलं बोट जे आहे, मनगट जे धरले त्याने, तर तेही तो सोडत नाही आणि तो शेवटपर्यंत सोबतच राहतो. आणि ह्यासाठी मात्र श्रद्धेने व्रत करायचं आहे. काही जरी नाही झालं तर कमीत कमी 1 दिवसाचं तरी व्रत करायचं आहे, हे सांगणारा हा अध्याय आहे. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा. नमो नारायण.